गुड मॉर्निंग एव्हरीवन. दिवसाची सुरुवात होते शिवदादाला स्कूलला सोडण्यापासून. शिवदादाला स्कूलला सोडून आल्यावर घरातली सर्व कामं आटोपून घेतली आणि किचन क्लीन करायला घेतली. शिव स्कूलहून आल्यावर त्याला जेवण झाल्यानंतर व्हेजिटेबल सॉर्ट आउट करायला बसवलं. ते चिमुकले हात जणू माहीत असल्याप्रमाणे काम करत होते. लेडी फिंगर एकीकडे, ग्रीन चिली एकीकडे, तर दुसरीकडे जिंजरचे पर्वत. सायंकाळी बाहेर गेले होते म्हणून उशीर झाला होता. चपाती आणि वरण आधीच तयार केलं होतं, फक्त भाजी आणि भात बाकी होता. भाजी काय करायची हा प्रश्न पडला होता आणि वेळही कमी होता. सो 10 मिनिटात तयार होणारं भरीत तुम्ही कधी ट्राय केलंय का? खूप असं काही करायचं नाहीये. वांगी छान 2 भागात कापा आणि टमाटरही कापा. पॅन तापू द्या. मग त्या पॅनमध्ये तेल घाला. ती वांगी आणि टमाटर त्यात वाफू द्या. दुसरीकडे थोडं दही घ्या. त्यात हळद, तिखट, कोरिएंडर पावडर आणि तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तो घाला. वांगी आणि टमाटर वाफल्यानंतर असे मऊ होतात. त्यांना स्मॅशरने छान स्मॅश करून घ्या. स्मॅश झाल्यावर त्यांना वेगळं काढून घ्या. परत पॅन घ्या. त्यामध्ये तेल घाला. लसूण आणि बारीक कापलेला कांदा छान परतून घ्या. मग त्यात ते दह्याचं तयार केलेलं मिश्रण घाला. त्या दह्याच्या मिश्रणाला पाणी सुटायला लागलं की ती स्मॅश केलेली वांगी घाला. छान परतवून घ्या. कोथिंबीर घाला आणि चवीनुसार मीठ घाला. तयार आहे ना. 10 मिनिटात तयार होणारं चटपटीत आणि तोंडाची चव वाढवणारं वांग्याचं भरीत. नक्की ट्राय करून बघा. तुम्हा सगळ्यांना आवडले आणि इन्स्टंट प्रिपेअर्ड होतं. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.